आपला ना 27 दिवसाचा थॉम्सनचा प्लॉट झाला. मग याची पहिली डिपिंग करायची होती. आपल्याकडे 5, 10, 15, 20 अशी घडे. मग तेच घडाची ना आपल्याला लांबी आणि पाकळ्या चांगल्या झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी ना आपण काय पाण्याचं पीएच 5.5 ते 6 पर्यंत करून घ्यायचा. मग आपण जीए टाकला 20 ppm ट्रॉपिकलचा चायनाचा जीए घेतला. त्याच्यामध्ये ॲक्रोबॅट घेतला आपण 1 ग्रॅमनी आणि ना प्रोवन म्हणून 2 मिली औषध घेतला आणि डायमोर घेतला आपण 200 लिटरसाठी ना 40 मिली. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आज आपण दुकानावर असताना ना आपल्या गाडीवर डायरेक्ट बजरंगबली बसले होते बरं का. अंजनी पुत्र म्हटलं इकडं पाय इकडं. मग ते आपल्याकडे पाहिलं. म्हटलं अहो जरा आहे ना आमच्या गावावर आहे ना अवकाळीची लय अवकाळ. बजरंगबली म्हणलेच असतील हे तुमचेच पाप आहे. फेडा आता आमचे जंगल तोडले आम्ही इकडे आलो. मग आता आहे ना रामकिसन तात्याने त्यांना बिस्किटचा पुढा आणला होता पण ते डायरेक्ट निघून गेले. मग शेवटी ना मानव जातीवर आहे ना सगळे प्राणी पक्षी नाराज आहे. मग ते ना खटला कुठं दाखल करणार आहे. मग शेवटी निसर्ग आहे ना आपल्याला हे पाप फेडायला लागू राहिला. पिंपळावला आलो होतो तर म्हटलं एवढं इंद्रधनुष्य आडवं गेला आता आहे ना पाऊस उघडूनच जाईल बरं का. कारण कसं आहे इंद्रधनुष्य आडवं गेला का पावसाने येत. पण कशाचं काय आपलं ना क्रिम्सन ग्राफ्टिंगला आपण कर्जत आणि मॅटेडॉर घेतलं होतं आणि डिपिंगचं औषध आपण करून दिलं होतं. तेवढ्या त्याने लय टिप चालूच झाली. म्हणजे काय झालं माहिती प्लॉटावर माल कमी आहे ना हा बाबा आहे ना बोकंडीवरून आहे ना चौपट खर्च वाढूनच देऊ राहिला. दीपक दाजीला म्हटलं अरे घड राहिले तू म्हणे खाली गाळात पाय जाऊ राहिले एखादा अर्धा राहणार. माननीय आजी दादा म्हणत्या शेतकऱ्याला ना सवय लागली वही फुकटची म्हणजे बास का दादा सरकार हमी भाव द्याय ना म्हणून आम्ही कर्जमाफी मागू राहिलो. चालू वर्षी शेतकऱ्याचं पिकायचं आहे ना प्रचंड नुकसान आहे त्याच्यामुळे तुम्हाला ना आता कर्जमाफी द्यावाच लागेल. मग आपली अशा पद्धतीने ना क्रिम्सनला पावडर वगैरे मारणं झाली.